सून मी या घरची. आपटे आले होते तेच शेवटचे ना? त्याच्यानंतर काही कोणी पाहुणे आलेलं मला काही आठवत नाहीये. खरं की खरंच मला आठवत नाहीये. नाही, ते आले ते शेवटचेच, त्यानंतर नाही आलं कुणी आपल्याकडे. आई ग, एक विचारू का? त्या अनिल आपटेंशी माझं लग्न ठरलंय ना? हो, म्हणजे का ग? मग माझा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला तरी ते मला हॉस्पिटलमध्ये भेटायला का नाही आले? अगं कामात असतील ते. आणि मला वाटतं ते आलेले, पण तू झोपली होतीस बहुतेक असं ऐकलं मी. ए काय ग, घरी आले होते ते तुम्हाला भेटायला? अगं म्हणजे हो, आता लग्न ठरल्यानंतर येणं जाणं तर होणारच ना कधी ना कधी, नाही का? ऍक्च्युली तेवढा वेळ कुठे गेला ना आई. लग्न ठरलं आणि पाठोपाठ ऍक्सिडेंटच झाला. मला नाही भेटले ते, पण तुम्हाला भेटले ना, चला खूप आहे. बरोबर आहे. नाही म्हणजे तेवढा वेळच मिळालेला नाहीये ना मतभेद व्हायला. काही गप्पा, वाद, चर्चा असं काही व्हायला वेळच मिळाला नाही ना. तुझा ऍक्सिडेंट झाला आणि फारशी काही गाठभेटच झाली नाही आपट्यांशी. आपट्यांना हे सगळं सांगायला हवं लगेच. आई ग, भांडी घासून ना हात दुखायला लागलेत माझे. मी आता जरा खाली जाऊन पाय मोकळे करून येते, आल्यावर उरलेली भांडी घासेल, चालेल? हो, अगदी बेलाशक चालेल. आलेच. तुमचं नाव आठवत नाहीये का तुम्हाला? अकाउंटंट म्हणा. ओके ओके मिस्टर अकाउंटंट. मी अकाउंटंट नाहीये. हे तू सांगितलंयस मला. हे बघ, तुझ्या पिऊन असण्याचा मला खरंच प्रॉब्लेम नाही. तू माझी राधा आहेस, माझं प्रेम आहेस, माझं सर्वस्व आहेस. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जान्हवी. माझी लाईफ पार्टनर होशील. श्री, श्री, अरे जेवायला येतोस ना? सगळे थांबलेत तुझ्यासाठी. भूक नाहीये. का भूक नाहीये? इच्छाच नाहीये. हे बघ श्री, आपलं शरीर आणि मन हे नवरा बायकोंसारखं आहे. समजा जर शरीर प्रॉब्लेम मध्ये असेल किंवा शरीर कॉम्प्लेक्स असेल किंवा कोलॅप्स असेल तर मनानं सांभाळायला हवं. मनानं खचून कसं चालेल? म्हणजे बघ, शरीर आणि मन हे एकमेकांवर अवलंबून असतं. ओके? आणि उपाशी राहून काय साध्य होणार आहे मला सांग. हो, पण शरीर आणि मनाचा एकमेकांवर परिणामही होत असतो आणि त्याही पलीकडे असतो तो म्हणजे जीव, जो माझा जान्हवीत अडकलाय. बाबा, तिच्या वाचून जगणं फार अवघड आहे हो. स्वतःला कितीही समजावलं, प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला तरीही ही पोकळी भरून काढणं फार अवघड आहे. हो, त्याच करता सांगतोय. त्या जीवाला आपल्याला सांभाळायला नको का?
श्री, अरे आयुष्यभर मी वणवण केले, भटकलोय मी माझ्या ध्येयासाठी. अगदी वेड्यासारखा धावत सुटलो होतो ध्येयाकरता. परदेशात जाऊन सेटल होण्याची स्वप्न पाहिली होती मी. रात्र दिवस पाहिला नाही मी कधी. पडेल ते काम करत गेलो, दिवस रात्र अहोरात्र करत गेलो. कधी कधी एकटेपणा असा खायला यायचा, असं वाटायचं लग्न करून टाकावं. पण खरं सांगतो, माझा जीव अडकला होता या घरात. माझा जीव अडकला होता नर्मदेत. माझ्या माघारी ती माझीच आहे ही भावना दृढ होती माझ्या मनात. मी हे जे तुला सांगतोय ना, ते जान्हवी परत आल्यावर तुला कळेल काय सांगतोय मी. बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतं जान्हवी घरी परत येईल? म्हणजे मी परत आलो, ती का नाही येणार? पण बाबा, जान्हवीची आठवण गेली ही तिची मेडिकल कंडिशन आहे. अरे पण कायमची गेले असं सांगितलं का कुणी तुला? ती स्मरणशक्ती परत येणारच नाही असं बोलले का डॉक्टर? बघ श्री, तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि प्रेमात परीक्षा होतच असते. या परीक्षेत तू कमी पडू नकोस बेटा. त्या देवाब्राह्मणांच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं लग्न केलंय तुम्ही. तुझं तिच्याशिवाय आणि तिचं तुझ्याशिवाय गत्यंतर नाही. अगदी 7 जन्मापर्यंत. जान्हवी असंच म्हणायची. श्री, अरे या घरातल्या सगळ्यांचा जीव आहे तुम्हा दोघांवर. त्या जान्हवीच्या आजारपणामुळे त्या सगळ्या खचल्यात. त्यात आणखी तुला जर असं पाहिलं तर नाही, मला कल्पना आहे याची. आणि काही झालं ना तरी माझं हे रूप मी त्यांना दिसू देणार नाही. बाबा, या सगळ्यात तुमचा खूप आधार वाटतोय सगळ्यांनाच, मलाही. I'm glad to hear that. चल जेवायला जाऊया. तुझ्या आई आजीला पण घेऊन जायचं जेवायला. म्हणजे आई आजी अजून जेवली नाहीये? मी घेऊन येतो तिला. एक बरं आहे ना, इथे चालायला जागा मस्त आहे. हो, आणि आता तुमचा शेजार मिळालाय, मस्त मजा येणार आहे. ए मनीष, यावर्षी आपण इथे सुद्धा किल्ला बनवूया. इथल्या सगळ्या मुलांना गोळा करूया आणि मोठा किल्ला बनवूया. हे गुड आयडिया यार. जान्हवी, तुला आठवतंय का ग, आपण शाळेत असताना किल्ला केला होता आणि सकाळी उठून बघितलं तर तो किल्ला मोडला होता. सगळ्या चित्रांचे रंग पण गेले होते. विसरेन कशी? दिवाळीत अचानक पाऊस आला आणि किल्ला काय, चित्र काय, सगळंच धुवून निघालं होतं. बाप रे, केवढी रडले होते मी. हो, आणि माझ्यावर चिडली होतीस. मग चिडणार नाही? मी रडते आणि तू हसत होतास माझ्यावर. जान्हवी, तुला आठवतंय तू मला तेव्हा किल्ल्यांबद्दल काहीतरी बोलायचीस, काहीतरी इतिहास भूगोल काहीतरी म्हणायचीस. काय म्हणायचीस ग? म्हणायचे काय, मी अजूनही म्हणते. अरे किल्ले, लढाया याबद्दल जरा अभ्यासात लक्ष घातलं असतंस तर इतिहास भूगोलात बरे मार्क मिळाले असते.
तुला आठवतंय तुला भूगोलात 20 पैकी फक्त 6 मार्क मिळाले होते आणि आईने बदडून काढलं होतं तुला. बापरे. बघ मला सगळं आठवतंय. आय हॅव द मेमरी ऑफ एन एलिफंट. खरंय. बरं मनीष, एक विचारायचंच राहून गेलं. काय ग? शिवानी मला भेटायला का नाही रे आली? हॉस्पिटलमध्ये होते मी एवढी, तिने साधा फोनही नाही केलाय. अगं ती तिला सांग तिची वधू परीक्षा मी घेणार आहे. माझ्या पसंतीवर ठरणार आहे सगळं, त्यामुळे माझ्याशी पंगा घेऊ नकोस. काय झालंय? पुन्हा भांडलायत दोघं? का रे भांडत असता एवढे? इतके कसे मतभेद होतात तुमच्यात? प्रेम करता ना एकमेकांवर? आज गीतालाही तेच सांगत होते मी. अरे प्रेमाचा माणूस मिळायला भाग्य लागतं. अरे तुमच्या नशिबाने तुम्हाला प्रेमाची माणसं मिळाली आहेत, मग जपायला नको त्यांना? श्री, मला बरं वाटावं म्हणून वरवर हसतोयस ना रे? नाही आई, जे ग माझी बायको मला सोडून गेली असली ना तरी ती तिच्या आठवणी नाही घेऊन गेली, त्या माझ्या सोबतच आहेत. आणि तुला माहितीये, माझ्या आठवणीतला माझ्या बायकोचा चेहरा हसरा आहे. आठवणीचं कुठलंही पान पलटलं ना तरी तिचा हसरा चेहरा दिसतो. मग मला सांग, मी हसणार कसं नाही? खरंय तुझं. संबंध घराला भारून टाकलं होतं तिनं. तिच्याशिवाय या घराचं पानही हलायचं नाही. पण आता खूप रिकामं वाटतंय. उक बोक. मला माझी सून परत हवी आहे श्री. हो ना आई, जी बाबा सांगतात ना ते पटलंय मला. जानवी जेव्हा या घरात परत येईल ना तेव्हा तिला आपण फिट अँड फाईन दिसायला हवं. पण कधी येणार ती देवास ठाऊक. तोपर्यंत मी जिवंत तरी असेन की नाही? आई जी, असं का बोलतेस? जान्हवीला आता घरी परत कसं आणायचं ह्या विचारांबरोबरच हे निगेटिव्ह विचार माझ्या डोक्यात यायला हवेत का तुला? नाही रे, तसं नाही. पण किती आनंदी होतो आपण. अनुकूल परिस्थितीमध्ये आनंदी असणं सोपं असतं. प्रतिकूल परिस्थितीत जो माणूस आनंदी राहतो ना तो माणूस खरा मोठा असतो, असं तूच सांगायचीस ना? विसरायलाच झालं मला बघ. मग नाही विसरायचं. ज्या गोष्टींमुळे आपल्याला धीर मिळतो ना त्या गोष्टी विसरायच्या नाही. आई जी, जान्हवी परत आल्यानंतर तिला आपण काय सांगणार आहोत? ह्या संकटाला आम्ही कसं स्ट्रॉंगली फेस केलं हे सांगणार आहोत, की हे संकट आमच्यावर आल्यानंतर आम्ही कसे खचून गेलो हे सांगणार आहोत? सांग मला, तुला काय सांगायला आवडेल? आपण संकटाला किती स्ट्रॉंगली फेस केलं हे सांगायचंय मला. आणि हेच भागीरथी गोखल्यांच्या परंपरेला साजेस आहे, हो की नाही? आई जी, आपण दोघे खचून गेलो ना तर बाकी सगळ्यांना खचायला वेळ लागणार नाही. आणि अगं जान्हवी इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनही वाचली, हेही महत्वाचं आहे, मोठं आहे, हो की नाही? हो. प्रॉमिस कर मला, तू अजिबात गिवअप करणार नाहीस तोपर्यंत, जोपर्यंत तुझी सून घरात परत येत नाही. तू काळजी करू नकोस, मी घट्ट राहीन. त्या देवालाही ठणकावून बजावीन मी. जोपर्यंत माझी सून माझ्या घरात परत येत नाही
तोपर्यंत मी तुझ्याकडे येणारच नाही. Promise. चला आता जेवायला जाऊया का? भूक लागली आहे मला. चला क्रॉस करूया. पिंट्या, अरे मी जाईन ना, तू रोज रोज काय येतोय? बरं उद्यापासून नाही येणार, आज आलोय तर चल. मी काय म्हणते, तिथे झेब्रा क्रॉसिंग नाहीये का रे? आपण तिथे जाऊया ना. अगं आहे कायडा, पण अगं ते फार पुढे. चल ना, बस स्टॉप समोरच आपण करूया ना क्रॉस पटकन. चल. ऐक, तू नको येऊ. नाही म्हणजे तू इथेच थांब, मी एकटी जाते. हा, एकटी जाणार आहे? हो. घाबरणार नाहीये? नाही. बरं ठीक आहे, जा, मी थांबतो इकडे. जा. येऊ का मी? नको नको, मी जाईन ना, मी जाते आता, मी जाते. ताई, ताई तू वेडी आहेस का? रस्त्यात पळू नकोस प्लीज. नाही, आता तू बघ, आता मी जातेच, आता तू बघ. कायडा नको ना प्लीज ना, मी येतो ना तुझ्या बरोबर. गोंधळायला होताय रे, सारखे हॉर्न का वाजवतात लोक? आणि खूप घाबरायला होता ना. किती गर्दी आहे इथे. ओके ओके ओके, ऐक, काही झालेलं नाहीये, मी आहे ना तुझ्यासोबत. आपण जाऊया एकत्र. ओके चल चल. पण मला नाही आवडत ना असं अवलंबून राहायला. अगं ताई, पण तू मुद्दामून करतेस का? नाही ना. आणि आता थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. अगं तुला कळणार नाही, एक दिवस अचानक तू स्वतःहून कधी रोड क्रॉस करशील. तोवर शांत राहा, डोक्यावर अजिबात ताण देऊ नको, अजिबात कसलेच विचार करू. अरे पण अगं मला तुला सोडायला येण्यात काही त्रास नाही, खरंच. चलूया. ये काही नाही. या बाजूला. हो हो, तू या बाजूने. चल चल. सॉरी. नाही, काय झालं, जरा उशीर झाला मला. नाही काही हरकत नाही, मला तशी सवय आहे. घराचा दवाखाना झालाय ना सध्या, त्यामुळे नर्सही झाले मी, म्हणून वेळ गेला. अरे रे, जान्हवी करते तसं का, पण नुकतीच अपघात आपलं बाहेर आली आहे ना, त्यामुळे जरा हात उचलत नाही, एवढंच. जान्हवी कशी आहे? कशी असणार, आठवत नाहीये एवढंच. आणि शरीरालाही श्रीमंतीची सवय झाली आहे ना, त्यामुळे हात उचलत नाही पटापट. काल असंच झालं, मी केरसुणी दिली तिच्या हातात, तर लगेच उजवा हात दुखतो म्हणायला लागली. मी गप्पच बसले, म्हटलं बघूया. काढला शेवटी तिनेच कचरा. जान्हवीच्या नाजूक हातात केरसुणी दिलीत तुम्ही? हो म्हणजे, अहो म्हणजे काय, असं जरा हालचाल हवी ना शरीराला, म्हणजे व्यायाम हवा की नको. कोणाला? अहो असं काय करताय तुम्ही. मी 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 तुम्हाला ते फोटो दिले होते, त्याचं काय झालं? कसले फोटो? अहो परवा नाही का मी दिले होते, तुम्ही म्हणालात मी ते बघतो आणि मग सांगतो म्हणून. ते फोटोचं सोडाव, त्या काय मुली होत्या का? अहो त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहिलं नाही मी. जान्हवी कशी अगदी बरोबर मध्ये, ना अति मॉडर्नपणा, ना आगाऊपणा, ना साळसूतपणा, ना बोळसट, कशी अगदी बरोबर मध्ये. जान्हवी सारखीच मुलगी हवी. तुमच्यासाठी मुलगी शोधायची ना, म्हणजे भिंग घेऊन शोधायला पाहिजे. आता नवीन चष्मा घ्यायचा विचार करते मी. तो विचार सोडा. जान्हवीला विचारलं का काय काय आठवतंय ते? हो हो, विचारलं म्हणजे
मी काढूनच घेतलं तिच्याकडनं. तुम्हाला ते नक्कीच जमलं असणार. जान्हवीला तुमच्याशी ठरलेलं लग्न आठवतंय, मोडलेलं नाही. काय? जान्हवीला माझ्याशी लग्न ठरलंय हे आठवतंय, मोडलेलं नाही? नाही ना. ह्यांचं आणि तुमचं भांडणही आठवत नसणार. काय? तेही आठवत नाही? तुम्हाला 2 बेडरूमच्या फ्लॅट मध्ये राहायला जायचंय? सासूबाई, ती कधी काही जुन्या रेफरन्सेस बद्दल बोलते का रे? हो बोलते. राधा तिला जुन्या गोष्टी उत्तम आठवतात. हा, कधीतरी एखादी गोष्ट इकडे तिकडे होते, पण आमच्या लहानपणीच्या गोष्टी सुद्धा तिला व्यवस्थित आठवतात. श्रीती आता शिवानी बद्दल विचारायला लागली. तिला शिवानीशी फोनवर पण बोलायचं होतं. मग मात्र माझं धाबा दणाणलं. ओके, पण म्हणजे शिवानीचं लग्न झालंय हे तिला नाही आठवत आहे. अच्छा, पण म्हणजे अर्थात गीताबद्दलची डेव्हलपमेंट तिला आठवत नसेल. हो, पण श्री तिने खरंच शिवानीला फोन केला असताना तर फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती. आय कॅन अंडरस्टँड. अरे मनीष, आणि आपल्याला हेच तर सांभाळावं लागणार आहे. म्हणजे मला आता कळतंय की तुझी तारंबळ उडते, पण अरे मी डॉक्टरांशी बोललोय ना, आणि डॉक्टर म्हणालेत की लवकरच तिची कंडिशन सुधारेल. पण प्लीज फक्त काही दिवस आपल्याला हे असं. प्लीज कशाबद्दल श्री? जान्हवी इज लाईक अ फॅमिली टू मी. मी तुझ्या ऑफिसमध्ये नसतो, हे काहीही नसतं, तरीही या परिस्थितीत जान्हवीसाठी मी हेच केलं असतं जे आत्ता करतोय.